चला आज ऑर्डर आली कोल्हापूरला जाऊन भरायची गाडी. कोल्हापूर काहीतरी कागलपाशी जाऊन भरायचे. तर भेटूया पुढं बॉर्डरच्या आसपास किंवा टोलनाक्याच्या आसपास कुठं तरी तिथला सिनशॉट तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो भेटू. पडवणार खाली गेली गाडी 4 दिवसांनी आता हायवे लागला. काय नसतं हसतं आहे गाड्या बोल की काहीतरी विमलला बोललाय तो तुझ्या गाडीचं नाही घ्यायचं मला मला फोन करते ती बरं तुझे साहेब ना. किती वेळा जमला पाहिजे? किती 8 मिनिटात असतो. मी काय कोणाला म्हणत नाही सबस्क्राईब करा काय करा म्हणजे आपल्या ओळखीच्या माणसांना सांगितलं विषय होतो काय माहिती आहे का ती बघती ती बघत नाही ती अनलाईक करते ती लाईक करत नाही ती. तर मित्रांनो लोडिंग पॉईंटला पोचलेलो आहे. आता रात्रीच्या वाजलेत 9. तर 8:30 वाजता जाऊन चिकन आणले. मला दाखवतो बघा चिकन. आज चिकन बनवणार आहे. श्रावण चालू होते उद्यापासून. आज चिकन अर्धा किलोच आणले संपून टाकायचं. एकटाच आहे तरी चिकन आणले. कांदा चिरायचं चालू आहे. बाजार पण आणला भरून कांदा चिरला. आणि आता बघा तुम्हाला चिरतो शिजताना दाखवतो व्हिडिओ करून. ठीक आहे मित्रांनो कालवण कडतंय चिकनचं. इकडं बघा चिकन काढलंय साईडला. हे आता सुक्क करणार आहे. सुक्क करून साईडला काढणार आहे. नंतर भात बनवणार आहे. इकडं काढलंय चिकन टाकतो बघा. झालेला तडका दिलेला आहे. झालं ओके. साईडला काढतोय. बनवले चपाती आहे. काही सुक्का आहे दिसलं. भात आहे. गटार आहे. रस्सा कसा आहे लाल 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 पडाक नात खळा का नाही रगील का मस्त सुट्टी नाही. या जेवायला मित्रांनो आज गटारी साजरी. असं काय झालंय सुक्क बघूया. दिल झार देता एक नंबर. असं बनवून खाण्याची तयारी ड्रायव्हरांनी ठेवली पाहिजे. आज हॉटेलात गेलं तर हेच जेवण असतं ना कमीत कमी 300 ते 400 रुपयाचं जेवण. विचार करा जरा झणझणीत झालंय. मला गेलो आता. कोणतं आठवण काढतंय. संपलं त्या बॉटल मधलं पाणी ह्या बॉटल मध्ये खावं इकडे आपण टोकलं. टाइम लय झाला. 11:30 झाले असतील. 11 तर वाजले असतील आरामात. आलोच 9 9:30 तर. चपात्या बनवायच्या खायच्या म्हणलं आता टाइम लागणारच. मित्रांनो कोणी कोणी आज गटारी केली मला कमेंट करून सांगा.
हा ब्लॉग उद्या सकाळ टाकतो. रोज एक ब्लॉग बनवणार आता इथून पुढं. चॅनल मॉनिटाईज होस तोपर्यंत. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा जरा. गरीबाला सपोर्ट करा. ती काय माझी परिस्थिती नाजूकच आहे. प्रत्येकाचीच परिस्थिती नाजूक असते, त्यामुळे ड्रायव्हिंग क्षेत्रात आलेला असतो. शिक्षणाची कमतरता म्हणा, कुठली नोकरी न लागलेली, नाचकून मग इथं आलेली असते. एक नंबर झालंय बघा मटण. मला नाही वाटत मला एकट्याला आता संपल. सकाळच्याला संपवायचं. मला वाटतं उद्या दुपारपासून काहीतरी श्रावण चालू होतं. उद्या पण अमावस आहे. परवा दिवसापासून श्रावण पकडायचा. बघू, या वर्षाचा बऱ्याच दिवसातून या वर्षी पकडतोय. बघू काय होतंय. श्रावण कोण कोण धरतं कमेंट करून सांगा मित्रांनो. इथं आलो, वाटत एका पंपावर थांबलो होतो डिझेल टाकायसाठी. त्या पंपात होता टँकर खाली. मग आता ह्या पंपातनं काढा दुसऱ्या पंपात टाका, तिथपर्यंत गाडी जाते का नाही गॅरंटी नव्हती. हुबळीला जरा आतमध्ये गेल्यामुळं रनिंग ऑलरेडी त्या पंपापर्यंत रनिंग वाढतच. कारण तो पंप गजानन पंप आहे, ते आपला गॅरंटीचा पंप आहे ना. डिझेल मस्त भेटतं तिथं. विचार चाललाय आता. शेटला मेसेज केलाय मला 10 टायर गाडी द्या म्हणून. बघू 10 टायर गाडी भेटली तर चांगलंच आहे. चॉईस नंबर घेतला एक. त्यांचं सीट कसं घेतं नंबर 56 34 56 33 56 56 33 56 34 56 35 56 36 असे 4 गाड्याचा नंबर आहे तो. काय गाड्यांचं मला वाटतंय 94 64 56 उलट केलंय. 65 34 65 33 65 असं केलं त्या. 65 33 65 34 65 35 65 36 अशा 4 गाड्या केलेल्या आहेत त्या. आणि आता एक 975 974 अशाच काहीतरी आहेत त्या गाड्या. एक 6 तारखेला गेले, त्याचं काही नंबरच माहित नाही आपल्याला. बघू माहिती पुढं. मित्र मला बोलले जा 10 टायरवर परवडतं. बघू 10 टायरवर तर जाऊन परवडलं ठीक. नाही परवडलं ह्या गाडी परत यायचं त्याला काय जाऊ. तर मित्रांनो कष्ट केलंच पाहिजे. तर मित्रांनो ब्लॉक लयच मोठा होतोय. तर चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असे नवनवीन व्हिडिओ पाठवत जाईल. पुढचा नजारा पावसाचा कोल्हापूर पास झाल्यावर रोड कसा आहे, रोडची स्थिती ही सगळं दाखवतो तुम्हाला. रस्त्यात येणाऱ्या अडचणी, गाडी खाली होताना. आता इथं भरायला आलो इंडस्ट्रीत. काहीतरी कॉईल का काहीतरी बनतं इथं आतमध्ये. बघू लोखंडीच पार्ट काहीतरी बनतं आतमध्ये. आतमध्ये काही सोडलं नाही मला, बाहेरच आहे. इथून पाठीमागे कंपनी आहे माझ्या. कंपनीच्या गेटवर लावले. बघू आता कसं होईल कसं काय चोबा. तर मित्रांनो धन्यवाद.